सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। वरुड शहरातील सर्वात प्राचीन काळातील आणि सुप्रसिद्ध असलेलं केदारेश्वर मंदिर चुडामणी नदीच्या तीरावरती आहे आणि महाशिवरात्रीच्या पर्वावर हजारोच्या संख्येत जे भक्त असतात या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मागील काही वर्षात या देवस्थानाचा जो आहे तो कायापालट झालेला आपल्याला दिसतोय। काय सांगणार, बराच विकास मंदिराचा होतोय। आपली मागे चर्चा देखील झालेली होती की या ठिकाणी भव्य दिव्य कॉम्प्लेक्स देखील होणार आहे, मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे। काय सांगणार? आता मंदिराचा जीर्णोद्धार जो करायचा आहे त्याचं आमचं प्लॅनिंग तर पूर्ण तयार आहे, पण काय झालं की आम्हाला ह्या मंदिराला सध्या क दर्जा आहे आणि तो ब दर्जा मिळवण्याकरता आपण मागील 2-3 वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करतो आहे। तर आता असं आम्हाला वाटतं की आता इतक्यात तो ब दर्जा मिळून जायला पाहिजे। तो मिळाला की मग हा जो सगळा विकास करायचा, जीर्णोद्धार करायचा आहे आणि निव्वळ जीर्णोद्धार करायचा नाही तर आपल्याला अजूनही अनेक अशा गोष्टी करायच्या आहे की ज्याच्यामुळे धार्मिक आणि सामाजिक वातावरण जे आहे वरुडचं ते एकदम अत्युच्च कोटीवर गेलं पाहिजे, ह्या हिशोबाने आमचे प्रयत्न आहेत। काय सांगणार, हा जो कायापालट झालेला आपल्याला बऱ्याच या 2-3 वर्षामध्ये दिसतोय, कशामुळे शक्य झालं? या मंदिराचा विकास होताना दिसतोय, भक्तांची वाढती संख्या आपल्याला दिसत आहे। तेथील जे विश्वस्त आहे यांची खूप मेहनत याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे। योग्य नियोजन आणि लोकांचा साथ यांनी जी शिस्त पहिले लावा लागली, आता लोकांना शिस्तनी काय फायदे आहे हे कळायला लागले। वरुड शहरातील नागरिक म्हणून तुम्ही दरवर्षी या ठिकाणी प्रत्येक सण उत्सव असो दर्शनासाठी असता, कसा भास होतो आणि मंदिराची होणारी जी प्रगती आहे, भक्तांची वाढणारी संख्या आहे, कसं वाटते? कसं आहे, माधवभाऊ अध्यक्ष आहे आणि इथं विश्वस्त मंडळ जे आहे आमचे बंडू, ऐकून तर घ्या, आमचे बाळाभाऊ, लहान बंधू, आमचे मोठे बंधू महेंद्र देशमुख, हे सगळेच विश्वस्त लोक आहे। पनपालिया वगैरे आमचे नंदूभाऊ निघून गेले, पण त्यांचा मुलगा आहे। यांचं जे इथं व्यवस्थापन आहे ते एवढं चांगलं आहे आणि या व्यवस्थापन एवढं चांगलं झाल्यामुळंच इथं ही गर्दी दिसत आहे। आधी नव्हते एवढे, आता हे 5-6-10 वर्षात जे लोक धीरे धीरे वाढत आहे। विश्वास आणि सनातनी धर्माच्या हिशोबानं तसे लोकांचा विश्वास वाढू लागला आहे, आता अजून वाढून राहिलेला आहे आणि यांच्या ह्या सगळ्या यांच्या चांगल्या करणीमुळंच लोकांचा हा फायदा होऊन राहिला आणि लोकांना हे दर्शन आणि लाभून राहिलेलं आहे आणि पुढेही आणखी चांगलं होईल असं अध्यक्ष महोदय सांगतातच आहे। त्यांचं पूर्ण प्लॅनिंग आहे आणि ते होईल, आम्हाला विश्वास आहे। कसं वाटते यामध्ये असून आपला सहभाग असतो मंदिराच्या या सर्व कामांमध्ये? सर्व लोकांचा सहभाग असतो याच्यामध्ये। सर्व लोक आपल्या भक्तीने आपल्या इथे येतात, दर्शन घेतात आणि चांगले व्यवस्थित सहकार्य करतात लोक। कशा शुभेच्छा द्याल महाशिवरात्रीच्या नागरिकांना? महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देताना आनंद असा होतो की गेल्या 4 वर्षापासून आम्ही जी दर्शनासाठी शिस्त आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे याकरता जे प्रयत्न करतो ते यावर्षी फळाला आलं असं वाटते आणि सगळ्यांचा खूप सहकार्य मिळते। वरुड नगरीतील आणि आसपास सगळ्यांची खूप सहकार्य मिळाले आणि विशेष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडे या 4 दिवसाच्या उत्सवामध्ये यावर्षी महिला आणि इतर लोकांचं उत्साह आणि सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभलं। हे 4थं वर्ष होतं महारुद्राचं, सलग 11 वर्ष करून अतिरुद्र करावा असा आमचा म्हणजे आशा आहे। सगळ्यांच्या सहकार्याने ते पूर्ण होईल आणि आज ज्या आनंदाने सगळे भाविक आपल्या ग्रामदेवता दर्शन घेत आहेत त्या ग्रामदेवतेचरणी प्रार्थना करतो की सगळ्यांना सुखा समाधानाने आणि या सगळ्या शिस्तीची सवय लागो आणि आपलं देऊळ खूप छान आणि पंचक्रोशीत नावा रूपाला जावं अशी विनंती करताना महादेवचरणी प्रार्थना करतो। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा।
आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।